सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आपण बघतोय सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ह्या चॅप्टरचे ऑलरेडी मी 3 लेक्चर पोस्ट केलेले आहेत आणि हे आपलं चौथं लेक्चर आहे. त्यामध्ये आपण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा पॉईंट कव्हर करणार आहोत. पेज नंबर 7 वर आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे, चार्लेस डार्विन हॅड कलेक्टेड innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of those specimens, he published the theory of natural selection, which purchased the survival of fittest. म्हणजे की जे सायंटिस्ट होते चार्लेस डार्विन यांनी काय केलं की इन्युमरेबल स्पेसिस इकट्ठा केले प्लांट्सचे आणि ॲनिमल्सचे आणि त्यांचा स्टडी केला आणि त्यावरून त्यांच्या असं लक्षात आलं की जे प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होऊ शकतात किंवा टिकून राहू शकतात तेच या नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये इन्क्लूड होतील. समोर त्यांनी सांगितलं, फॉर दिस पर्पज डार्विन्स हॅड पब्लिश अ बुक लिटल ओरिजिन ऑफ स्पेसिस. त्यांनी या थेरीवर एक बुकसुद्धा पब्लिश केलेलं आहे, त्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. वाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. आता यामध्ये त्यांनी सांगितलं, ही थेरी पब्लिश करताना त्यांनी सांगितलं की डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. आता प्रोलिफिकली म्हणजे भरपूर प्रमाणात. आता जे काय पूर्ण ऑर्गॅनिझम्स आहेत ते भरपूर प्रमाणात ग्रो होतात. ऑल द ऑर्गॅनिझम कम्पेट विथ ईच अदर इन अ लाईफ थ्रेटिंग मॅनर. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ग्रो होण्यासाठी कॉम्पिटिशन तयार झालेली आहे. इन दिस कॉम्पिटिशन ओनली धोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये तोच ऑर्गॅनिझम टिकून राहील किंवा तोच ऑर्गॅनिझम पुढे जाईल जो मॉडिफिकेशन स्वतःमध्ये घडवून आणेल, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या हिशोबानं स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणेल, तोच या थेरीमध्ये टिकून राहील किंवा या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहील. However, beside this, natural selection also plays important role because natural selection only those organisms which are fit to live and the rest perish. आणि त्यांनी सांगितलं की ही जी नॅचरल सिलेक्शनची थेरी किंवा ही जी नॅचरल सिलेक्शनची प्रोसेस आहे यामध्ये तेच ऑर्गॅनिझम टिकून राहतील जे की एन्व्हायरमेंटसोबत स्वतःमध्ये बदल घडून आणतील, आणि ज्यांच्यामध्ये एन्व्हायरमेंटसोबत किंवा या चालत्या घडीसोबत बदल घडला नाही तर ते पेरिश म्हणजे ते डेड होऊन जातील किंवा नष्ट होतील. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअर बाय गिव राईज टू द न्यू स्पेसिस विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर. आणि जे ऑर्गॅनिझम टिकून राहतील किंवा स्वतःमध्ये मॉडिफिकेशन घडवून आणतील तेच ऑर्गॅनिझम स्वतःचे जी काही स्पेसिस आहे ते पुढे ग्रो करतील. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. आणि ही जी डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे ही जी थेरी त्यांनी मांडलेली होती ही खूप वेळपर्यंत टिकून राहिली. However, some objection were raised against the theory. Some of the main object are. आता आपल्याला माहिती आहे ज्या गोष्टीपासून आपल्याला काहीतरी फायदा होतो त्या गोष्टीपासून काही ना काही नुकसान सुद्धा असतं. तर यामध्ये काही ना काही आपल्याला चुका आढळून आल्या तर त्या काही आपल्याला खाली दिलेल्याप्रमाणे आहेत. तर फर्स्ट नंबरचे आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता जी नॅचरल सिलेक्शन होतं ती नॅचरल सिलेक्शनची ही जी प्रोसेस होती ती फक्त इव्होल्युशन पुरता मर्यादित नव्हती, म्हणजे क्रांतीपुरता मर्यादित नव्हती. तर आणि सेकंड पॉईंट आहे, डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आणि डार्विन्सनं त्याच्या या नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन बद्दल काय सांगितलेलं नाही की कोणते मॉडिफिकेशन युजफुल आहेत किंवा कोणते मॉडिफिकेशन होणं युजलेस आहे ह्याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही. परत थर्ड पॉईंट आहे, देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंज. आणि या थेरीमध्ये त्यांनी जे हळूहळू होणारे बदल आहे किंवा अचानकपणे लवकर होणारे बदल आहेत याबद्दल सुद्धा त्यांनी या थेरीमध्ये मांडलेलं नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन.
त्यामुळे ही जी नॅचरल सिलेक्शन जी थिअरी आहे ती आपल्या इव्होल्युशनसाठी काहीतरी प्रोग्रेसफुल नाही आहे असं तिथे लक्षात आलं. आय होप तुमचा हा पॉईंट इथे क्लिअर झालेला असेल. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पॉईंट, लॅमार्किझम. आता त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जीन बाप्टिस्ट लॅमार्किझम प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑक्युर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड द रिझन बिहाइंड दोज मॉडिफिकेशन दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज or activities or laziness of that organism. म्हणजे जीन बाप्टिस्ट लॅमार्किझम यांनी काय सांगितलेलं आहे त्यांच्या थिअरीमध्ये, जे की आपले मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहे, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होणारे असे चेंजेस आपण बाहेरून पाहू शकतो, त्याला मॉर्फोलॉजिकल चेंजेस असं म्हणतात. मग हे जे काही चेंजेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले हे रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन, हे इव्होल्युशनसाठी म्हणजे उत्क्रांतीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंज इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले ॲक्टिवनेस और लेझीनेस याच्यावर ते डिपेंड करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण नेहमी इव्होल्युशनचा कन्सेप्ट जेव्हा शिकत असतो किंवा बघत असतो तेव्हा माकड होते तेव्हा ते हळूहळू त्यांच्यापासून ह्युमन्स तयार झाले. आता त्यांच्याकडे शेफ्टी होती, तर मग आता लेझीनेस आणि ॲक्टिवनेस यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल देऊ शकतो की जेव्हा जुन्या काळात तरी माकडांना शेफ्टी होती, पण त्यांनी त्या शेफ्टीचा वापर केला नाही, म्हणून हळूहळू काय झालं, ती शेफ्टी त्यांच्यामधली निघून गेली. आणि नंतर समोर आपल्याला दिलेलं आहे ही कॉल्ड दिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आणि त्यांनी हे जे प्रिन्सिपल होतं ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेसचं, त्या कन्सेप्टला त्यांनी नाव दिलं यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. मग आता समोर त्यांनी सांगितलेलं आहे, फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू burrowing ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. समोर त्यांनी काय सांगितलं, इथे एक डायग्राम दिलेली आहे की जिराफची डायग्राम दिलेली आहे, एक पिक्चर दिलेला आहे. तो काय शो करतो की यांनी सांगितलेलं आहे की फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ, त्यांनी सांगितलं जिराफची जी नेक आहे ती कालांतरानं हळूहळू मोठी होत चालली. तर का बरं, जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू बरोविंग ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक. म्हणजे ते उंच झाडावरची पानं तो त्यांची मान स्ट्रेट करून खात होता, म्हणून त्यांची कालांतरानं त्यांची मान ही एकदम स्ट्रेट होऊन गेली, एकदम मोठी होऊन गेली. टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. सिमिलरली शोल्डर ऑफ द आयरन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. आता आयरन स्मिथ म्हणजे काय की लोहार. आता लोहार काय करतात की पासून काही ना काही वस्तू बनवत असतात, तर मग ते काय करतात, सतत एखाद्या वस्तूवर हॅमरिंग करत असतात, म्हणजे असं आदळत असतात. आणि मग समोर पिढ्यानपिढ्या त्यांच्या फॅमिलीमध्ये हे काम सुरूच असतं. त्याच्यामुळे त्या लोहार कामगिरीमुळे त्यांचे जे शोल्डर आहे ते एकदम स्ट्रॉंग होऊन गेलेले असते. त्यानंतर आपल्याला समोर दिलेलं आहे, विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इम्यू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. आता विंग्स ऑफ द बर्ड्स लाईक इम्यू, ऑस्ट्रिच अँड इम्यू म्हणजे ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. आता यांनी काय केलं की त्यांच्या विंग्सचा यूजच केला नाही उडण्यासाठी, म्हणून त्यांचे जे विंग्स आहे हे वीक झाले आणि त्यांचे विंग्स वीक झाल्यामुळं ते कालांतरानं ते उडूच शकले नाही. आणि नंतर समोर दिलेले लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम useful for swimming due to living in water, and snake have lost their legs by modification in their body for burrowing habit. म्हणजे काय सांगितलं की legs of the birds like swan and duck, म्हणजे स्वॅन म्हणजे हंस पक्षी आणि डक म्हणजे बदक, हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग. आता त्यांनी काय केलं, त्यांच्या पायाचा यूज स्विमिंगसाठी केला. ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर म्हणजे ते सतत पाण्यात राहिल्यामुळे त्यांनी त्यांच्या पायाचा वापर
स्विमिंगसाठी गेला. अँड स्नेक हॅव लॉस देअर लेग्स, आणि स्नेकनं पण त्याचे लेग्स लॉस केले. का बरं? बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बरोईंग हॅबिट. सतत सरपटत चालण्याच्या सवयीने त्यांनी त्याचे पायसुद्धा गमावले. त्यांनी त्याच्या पायाचा काही यूजच केला नाही. ऑल दिस एक्झाम्पल आर टाईप ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. आता हे जे सगळे एक्झाम्पल आहेत हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे त्यांना प्राप्त झालेले कॅरेक्टर्स आहेत. अँड ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. आणि हे जे सगळे कॅरेक्टर आहे त्यांना एका जनरेशनमधून त्यांनी हे पुढच्या जनरेशनमध्ये हे कॅरेक्टर ट्रान्सफर केले. दिस कॉल्ड ॲज थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. ही जी थेरी होती याच थेरीला ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा लॅमार्किझम म्हणून ओळखल्या जातो. त्यानंतर लॅमार्किझमनं ही जी थेरी मांडलेली होती ॲक्वायर्ड कॅरेक्टरबद्दल, त्या थेरीबद्दल काही ऑब्जेक्शनसुद्धा निर्माण झाले आणि ते आपल्याला समोर दिलेले आहेत. तर काय दिलेले आहेत? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. आता हे जे त्यांनी सांगितलं होतं की मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे जे बाहेरून होणारे बदल असतात जे की आपल्याला लगेच दिसून येतात, म्हणजे जे की असे काही ऑर्गन जे आपण यूजच केलेले नाही ते हळूहळू ते डिजनरेट होतात. हा जो कन्सेप्ट होता हा एक्सेप्ट करण्यात आला. बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. पण ही जी थेरी आहे या थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की हे जे कॅरेक्टर आहेत ते जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतात. तर हा जो पॉईंट आहे हा तिथं रिजेक्ट करण्यात आला. का बरं? तर बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन यूज ऑर नॉट ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन अँड देअरबाय लॅमार्किझम थेरी वॉज डिसअप्रूव्ड. म्हणजे इथं सांगण्यात आलं जे की मॉडिफिकेशन आहे म्हणजे जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहे हे नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत नाही. तर आता ज्या काही सवयी आपल्याला लागलेल्या आहेत त्या अचानकपणे नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर केल्या जात नाही, याला खूप वेळ लागतो. त्यामुळे ही जी लॅमार्किझमनं मांडलेली थेरी होती मॉर्फोलॉजिकल चेंजेसबद्दलची ही डिसप्रूव्ह करण्यात आली. नंतर समोर दिलेलं आहे द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲन्सेस्टर ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे जे कॅरेक्टर आहेत ते एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर केले जातात. यालाच ॲन्सेस्टर ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हणलं जातं. थँक्स फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला हे लेक्चर युजफुल ठरलेलं असेल आणि समजलेलं असेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामध्ये आपण ह्युमन इव्होल्युशन हा पॉईंट कव्हर करूया. थँक्यू.